आज काय खास आहे माहितीये का? आज आपण बनवणार आहोत मटण सुक्का. लागणारं साहित्य आणि कृती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला मटण स्वच्छ धुवून घ्यायचंय. नंतर त्याला आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ लावायचंय आणि अर्धा तास मॅरिनेट करत ठेवायचंय. नंतर कढईमध्ये तेल गरम करायचे, 2 मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आणि कांदे चांगले गुलाबी रंगावर परतला की त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि लाल तिखट घालायचंय. नंतर मॅरिनेट केलेलं मटण घालायचंय आणि 7 ते 8 मिनिटं हाय फ्लेमवरती मटण चांगलं परतून घ्यायचंय. नंतर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं एक वाफ येऊ द्यायची आहे. आता बघू शकता तुम्ही की आपल्या मटणाला किती छान पाणी सुटलंय. नंतर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचंय आणि पुन्हा झाकण ठेवून मटण शिजत ठेवायचंय. मटण शिजायला साधारण 30 ते 40 मिनिटं लागतात. तुम्हाला मध्ये मध्ये उघडून बघायचं आहे की मटण शिजलंय की नाही. आता इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही मीठ घालू शकता. पुन्हा झाकण ठेवायचंय आणि मटण शिजवून घ्यायचंय. आता इथे आपलं मटण सुक्का रेडी झालाय. कोथिंबीरीने गार्निश करायचंय आणि गरम गरम भाकरी सोबत सर्व करायचंय. तुम्ही बघू शकता की आपल्या मटणाचा पीस कसा परफेक्ट शिजलाय. नक्की ट्राय करून बघा आणि मला कसं झालंय ते सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.